योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। विज्ञानरोचिः परिपूरितान्तरबाह्याण्डकोशं हरितोपलाभं तर्काभयेतं विधिशर्वपूर्वगीर्वाणविज्ञानदमानतोऽस्मि। ध्यायेद्धरिन्मणिनिभं जगदेकवन्द्यं सौन्दर्यसारमरिशङ्खवराभयानि दोर्भिर्दधानमजितं सरसञ्च भैष्मी सत्यासमेतमखिलप्रदमिन्दिरेशम्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनूमत्स्मरणात् भवेत्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं भजे तापत्रयापहम्। तपस्वाध्यायशुश्रूषा कृष्णपूजारतं मुनिं विश्वेशमिष्टदं वन्दे परिव्राट्चक्रवर्तिनं। श्रीगुरुभ्यो नमः हरिः ओम. सुंदरकांडाचे तृतीय दिवसाचे आणि अंतिम दिवसाचे हे प्रवचनाच्या कार्यक्रमाक तुमक सर्वांक स्वागत करतची. आयच्या दिवसाक मी सुंदरकांडाचे मंगल करूया. काली सुंदरकांडांतू हनुमंतू समुद्र उल्लंघन करच्याक प्रवृत्त झाला. सर्व वानरांनी स्वस्व सामर्थ्य प्रकट केले. आम्ही हाव 10 योजन उडता, हाव 20 योजन उडता, 30-40. ಜಾಂಬವಂತ ಮಳಲೋ ಪುರಾ ತ್ವಹಂ ಷಣ್ಣವತಿ ಪ್ಲವೋಸ್ಮಿ. ಹಾವು ಪೂಡೆ ಒಂದಾನೊಂದು ಕಾಲ ಅಂತೂ 96 ಯೋಜನೆ ಉಡ್ತ ಸಿಲೋದಲ ಅತ್ತದಾಯಿನ. ಅಂಗದ ಮಳೆಲೋ ಹಾವು 100 ಯೋಜನೆ ಉಡ್ತಾದಲ್ಲ. ತದನಂತರ ಮಕ್ಕ कसने कुर्च्यादायना. कोणाच्यानं साध्य ना. समुद्र अपरंपार विस्तार हे सागर उल्लंघन करचे सामर्थ्य ना म्हणून कळल्यानंतर हनुमंताला येऊन जांबवंत तगेल स्तोत्र करता. हनुमंता तू वायुपुत्रो वायुवेगार वचनो मनोजवम मारुततुल्य वेगम. मनाकिना तुगेल वेग अत्यंत शीघ्र तुवा वायुपुत्रो म्हणल्यानंतर तू वायुवेगारी ह्या समुद्र उल्लंघन करून रामकार्य साधन करचे सामर्थ्य तुक मात्र अस म्हणून तागेल प्रशंस केलेले ते ना. तागेल सामर्थ्य, तागेल अपार बल, अतुलित बल, अप्रतिहत पौरुष, तागेल पराक्रम सर्व तक विसरलेलं पूरा तक्का उडगासाईल. कडेर हनुमंतू त्या समुद्र उल्लंघन करचे 100 योजन विस्तार समुद्र. 1 योजन म्हळरे 7 मैली जाता. 100 योजन म्हळ्यार याक घाला 700 मैली जाल्या. तितले विस्तार समुद्र हाण उल्लंघन करका. हनुमंतो समुद्र उल्लंघन करत म्हणतनाची रामाक नमस्कार कोरून उल्लंघन करता. म्हळ्यार खंयचे कार्य आरंभ करत म्हणतना आम्ही मंगल करताच. मंगल करचे कसले म्हळ्यार आम्ही आरंभ केलेले हे कार्य निर्विघ्नार संपन्न जावो. हाका कसने विघ्न यानाशी असो. विघ्न येऊचे पुरो जाल्यार ते विघ्न ते कष्ट आम्ही कशी फेस करून मुखार वताच ते आमगेल वयर आसा. जाल्यार आम्ही विघ्न येऊचे ना म्हणल्या दृष्टीन आम्ही प्रार्थना करून घेवन वचका म्हणून हनुमंत आमकां शिकोवन दितास. रामाय शाश्वत सुविस्तृत षड्गुणाय सर्वेश्वराय बलवीर्य महार्णवाय
नत्वालिलङ्घयिषुरर्णवमुत्पपात निष्पीड्यतं गिरिवरं पवनस्य सूनुः. कोणाक नमस्कार केलाय? रामाय शाश्वत सुविस्तृत षड्गुणाय, सर्वेश्वराय बलवीर्य महार्णवाय, बलवीर्य पराक्रम पौरुषाचे महाअर्णव राम, समुद्र राम, गुणसमुद्र म्हणतात ताक, अनंत कल्याण गुणपरिपूर्ण गुणसमुद्र जावन असेल रामाक नमस्कार केल्या रे. ह्या समुद्र ह्या उदधी ह्या महोदधी उल्लंघन करचे कसं नेच कष्ट न येई म्हणेल दृष्टीनं त्या गुणसमुद्राक नमस्कार केले. तसल गुणसमुद्राक रामाक नमस्कार कोरनो उल्लंघन करचे प्रवृत्त जाता. हनुमंताले ह्या समुद्र उल्लंघन करताना मनोभाव कशे आशिल्ले. वाल्मिकी रामायणांतू सुंदरकांडांत वाल्मिकी महर्षी वर्णन करताच हनुमंताला मनोभाव आमगेल मनोभाव वरकेन कशे आसका एक कार्यांत आम्ही प्रवृत्त झाल्यानंतर वाल्मिकी महर्षी सांगताच यथा राघव निर्मुक्तः शरश्वसन विक्रमः गच्छेत् तद्वद्गमिष्यामि लंकां रावणपालितां सर्वथा कृतकार्योऽहं एष्यामि सह सीतया. हनुमंताला मनोभाव कशे असेल म्हणा रे तो सांगता हाव रामाल धनुस्सा दुखून प्रयोग केलेले बाणा म्हणकेची. रामाल बाण एक पंत प्रयोग केल्या रे त्या अवश्य त्याचे कार्य समाप्त करून येता. कोणाका बली घेऊन येत रामाल बाण व्यर्थ जाऊन याना. एक पंत प्रयोग केल्यावर ते बाण सार्थक जाता. तशीच हाव रामाल धनुस्सा मुखांतर प्रयोग केलेले बाण हाव. ह्या बाण हनुमंत म्हणेल बाण रामान प्रयोग केला हाव वत्ता यथा राघव निर्मुक्तः शरश्वसन विक्रमः. ह्या हनुमंत म्हणेल बाण हाव सीधा लंके वत्ता सीतान्वेषण करता. सीत मक खई प्राप्त दायनी वै हाव सीधा अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातालपर्यंत सर्व लोक अधोलोक भेदन करून पातालपर्यंत वत्ता. थई सोद्दिता थई सीतान्वेषण करता मेळणी वै. ऊर्ध्वलोका स्वर्गलोका वत्ता थई वरकेन सीत मेळणी वै. परत लंका येता. लंका येऊन समग्र रावण पालित ह्या लंका मूलोत्पाटन करून कशी वृक्ष बुडसमेत वृक्ष उक्कोळणो हाडताच की तशी हाव समग्र लंका रावण समेत लंका हाण रामाल पायमुणा घालता. हे हनुमंताल मनोभाव एट एनी कॉस्ट हाव मक्क दिलेलं कार्य साधन करणं अशी हाव वापस यान ह्या हनुमंताल मनोभाव असेल. आमक त्या मनोभाव आसका म्हणून वाल्मिकी महर्षी सांगताच आम्ही आमगेल कार्य धरली नंतर एक पंता एट एनी कॉस्ट ते हाव कार्य साधन करता म्हणेल ह्या विश्वास आसका आत्मस्थैर्य आसका धैर्य आसका त्या हनुमंत आमक दाखवून दिता. आणि तो हनुमंतो उल्लंघन कोरका म्हणून प्रवृत्त झालो. असल मनोभावारी रामाक नमस्कार कोरनो बृहदाकार शरीर धारण केलंय हनुमंतान. थई बृहत महेंद्र पर्वत आशिल्ले त्या पळया एक मोमेंटम दाई हांगच्यान उडली तक्षण सीधा थंय वचून पावका ताक एक मोमेंटम दाय. ह्या रनिंग रेस करता म्हणटा तांणी अशी बगवून बैसताच ऑन युअर मार्क गेट सेट गो म्हणले तक्षण तांकां एक मोमेंटम दाय वच्चाक. त्या स्पीड मेळची खातीर हनुमंतान कसं केलें म्हळ्यार बृहदाकार शरीर धारण केलें आनी पांय खंय दवरले म्हळ्यार महेंद्र पर्वता वयर दवरले. हो महेंद्र पर्वताकिना व्हड शरीर धारण केलें हाणें आनी त्या महेंद्र पर्वता वयर पाय दवरन त्या मोमेंटम घेवचे खातीर थंय पाय दवरून उडलो. त्या महेंद्र पर्वताची परिस्थिती पाप कसन दावन आसाना. तसल बृहदाकार शरीर धारण करून महेंद्र पर्वतावयर पाय दवरले रे इतलं कष्ट जाल्ले की म्हळ्यार पाप महेंद्र पर्वताक एक भोजकवी तागेले चंपू रामायणांत वर्णन करता. एक मनुष्याक कोणे मात त्यार पाय दवरले रे की ताक कितलं कष्ट जाता मनुष्याक जावचे कसन कष्ट आसा त्याची परिस्थिती महेंद्र पर्वताक जाल्ले म्हणून वर्णन करतात तांगेले गद्यांत. तदानीम उदन्वदुल्लंघन दृढतर निहित चरण निष्पीडनं सोढुमक्षमः क्षमाभृदेशः निःशेष निस्सरन् निर्जरौघतया निरन्तर निष्पतद् बाष्पवर्ष इव इतस्ततः वितत जीमूत वृन्दतया पारिप्लव शिथिलधम्मिल्ल इव संत्रस्यमान कुञ्जरयूथतया सञ्जातश्वयथुरिव साध्वसधावमान हरिणगण चरण खरतर खुरकोटि पाटनोद्भूत धातु धूली पालि पाटलित विकट कटकतया क्षरित शोणित इव तत्क्षण प्रबुद्ध कंठीरव मुखरित कंदरतया कृताक्रंद इव परिसरगह्वर निबिरी सनिस्रत सरीसृपतया निर्गलितांत्रमाल इव घूर्णमान तरुविटप कोटिताडित जलद वृंदस्यन्दित सीकर निकरकिता कोरकारतया समुपजात स्वेद इव स्फटित टतोपल पतन दलित कीचक सुषिर सम्मूर्च्छत्
पवन फूत्कार परिपूरित गगनतया प्रवर्धमानो रुद्धश्वास इव वचसाम अविषयं दौस्थ्यम भजत. इतले विस्तार जावन गद्य अंतू भोजकवी वर्णन करता त्या महेंद्र पर्वताक कसं जाल्लें. उदन्वदुल्लंघन दृढतर निहित चरण निष्पीडनम सोढुमक्षमः. हनुमंताल पादाघाताक त्या महेंद्र पर्वताक सहन करून घेवच्या दानी काही सोढुमक्षमः क्षमाभृदेशः. हनुमंताल पादाघात केल तक्षण कसं जाल्लें म्हळ्यार त्या पर्वता सुतूच पर्वत मस्त लांब असता. मोड स्पर्श करता ते मेघ स्पर्श करता तितलं दीग असतं पर्वताक. त्या पर्वताच पादाघात केले तक्षण सुतू असील मोड कसं नस पळया त्या मोड पुरा छिद्र छिद्र जाऊन हेकड तेकड पुरा दिक्कापाल जाऊन गेले. त्या कशी दिसत असिल्या म्हळ्यार आमगेल्या केस केदरून घेतल्यार कशी जात पळया तशी महेंद्र पर्वताना तागेले केस कसन केदरून घेतला की कसन हनुमंताल पादाघातान पुरा केस केदरून गेले तशी दिसत असेल काय महेंद्र पर्वत. सोढुमक्षमः क्षमाभृदेशः निःशेष निस्सरन् निर्जरौघतया निरंतर निष्पतद बाष्पवर्ष इव. हनुमंतान त्या महेंद्र पर्वतावैर पायर दवरल तक्षण पुरा त्या मोड कसं नसिल्या मेघ पाऊस येवचे सुरू जाले काही पळया त्या मोडा दुखून. पावस आयला कशी दिसली की म्हळ्यार हनुमंताला पादाघात सहन करून घेवच्या दायना अशी हा महेंद्र पर्वत रडतस की म्हणून तसल दृश्य दिसले. संत्रस्यमान कुंजरयूथतया संजातश्वयथुरिव. हनुमंतान पादाघात केले तक्षण त्या पर्वता भितर असील पुरा गुहेंत असील हस्ती आणि पुरा धावून भायर आयल. होडोड्ड हस्त्यो भायर आयिल्ल्या कशी दिसली की म्हळ्यार आमगेला आंगा पुरा होडोड्ड बोक्क जाल्यार कशी दिसता पळया तशी ह्या महेंद्र पर्वताका खैकी बोक्क जाला की म्हणून कित्याक म्हळ्यार होडोड्ड हस्ती पुरा भायर आयल्या. म्हळ्यार कवी कल्पना कशी करता म्हण घेवन. संत्रस्यमान कुंजरयूथतया संजातश्वयथुरिव. साध्व सधावमान हरिण गणचरण खरतर खुर कोटी पाटनोद्भूत. ह्या पुरा जिंके चित्तळ आसिल्या. हनुमंताला पादाघात जाल तक्षण हस्तीपुरा भायर आयल्या मात्र नाही इतर अनेक संख्याक प्राणी आसिल्या तांतू ह्या जिंके पुरा आसिल्या. त्या वरक्यान धावून धावून दिक्कापाल जाले काही. धावले तक्षण ताजी गोरसू कसन आसा पायो शार्प मस्त त्या पुरा धावंत म्हणतात ताजी शार्प पाय कसं असं पुरा त्या तांबडी माती त्या पर्वतांत त्या तांबडी मात्येक लागून खरं तर खुरा कोटी पाटनोद्भूत धुली त्या पुरा धुली पुरा उडली काही तांबडी माती उडली तक्षण कसं जाल्या पुरा तांबडे 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 जाले. दाल्लीन हे पळया हे दृश्य कशी दिसल्या म्हळ्यार आमगेले शरीराक आमगेले शरीर रक्तसिक्त जाल्लेले तेतून कशी दिसता तशी हनुमंताला पादाघातान सहन करून घेवचे दायनाशी हा महेंद्र पर्वत रक्तसिक्त जाला की कसं नाही. महेंद्र पर्वत शरीरातून रगत येतच की कसं नाही म्हणून दिसत असेल की. धातु धुली पाली पाटलित विकट कटकतया क्षरित शोणित इव. तत्क्षण प्रबुद्ध कंठीरव. कंठीरव म्हळ्यार हे सिंह वाघू आणि पुरा भायर आयले काही भायर येऊन बॉब घालच्या लागले काही गर्जन करता असिल्या काही. हनुमंताला पादाघात सहन करून घेवच्या दायनाशी. ह्या दृश्य कशी असेल की म्हळ्यार आमकां कसं नाही दुःख जाल्यार एक पंथा चिमटील्यार जावं एक पण बॉब घालताच पळया तशी हनुमंताला पादाघात सहन करून घेवच्या दायनाशी हे महेंद्र पर्वत बॉब घालतस की कसं नाही म्हणून दिसत असेल काही पळय. असल अद्भुत दृश्य कवी कल्पना करता. इतलं कष्ट त्या महेंद्र पर्वताक जाले. हनुमंताला एक पादाघातान तोग्गू गेलं त्या महेंद्र पर्वत आणि तो हनुमंत उडली तक्षण त्या महेंद्र पर्वता असील वृक्ष पुरा तागेले मागशी एक वृक्ष मूलोत्पाटन केलं ताण सर बुड समेत पुरा वृक्ष पुरा उड्डून हनुमंताला मागशी त्या वायुवेग अनुसरण करतच मागशी पडता गेलं काही समुद्रांत. ह्या कशी असेल म्हळ्यार मुखारी सेतू निर्माण करच्याक एक वाट जावका नव्हे खंयची वाटे रे ह्या सेतू निर्माण करका म्हणून ताक पुरा त्या वृक्ष पोण ह्याची वाटेर सेतू निर्माण करका म्हणून म्हळेल संकेत दित असेल काही पळयात. तो हनुमंतो असल्या अद्भुत पराक्रम हनुमंतानं प्रदर्शन केल्या. प्रप्रथम जावन हनुमंतान उल्लंघन केलं तक्षण ताका आयिल्ले विघ्न पळया. मैनाक पर्वत आयलो समुद्रा भितर असेल मैनाक पर्वत उड्डून आयलो वयर ताक रेक्के आसिले उड्डून वयर आयलो. हनुमंतान कसन लेखल्या मिगेल कार्याक हा प्रतिबंधक उत्पन्न करचे आयला विघ्न उत्पन्न करचे आयला म्हणून हनुमंतान तागेले पाययाना ताका लात मारून तोगलो केले समुद्रा भितर. तो मैनाक पर्वत वापास वयर उड्डून येऊन म्हणता हे वायुपुत्रा हनुमंता हाव तुगेल कार्याक विघ्न करचे येणे. हाव आयिल्लो कृतज्ञता समर्पण करच्याक. कसन कृतज्ञता मैनाक पर्वताक हनुमंतान फूड कसन सहाय केलेलं आहे म्हळ्यार
हनुमंतान करणी यद्यपि वायुदेवान सहाय केलेलं आहे. पुढे हे पर्वताकनी पुरा पक्क आसिले, उबता आसिले. काही पर्वत पुरा पर्वताक पक्क आसिले, उबता आसिले. हे पक्क आसिले तांकां एक अहंकार आयले. खंय जाल्यार उबून वचून बसचे जाता पर्वतांक. हे पर्वत पुरा कसन करतले म्हळ्यार पुरा जनाल घरा वचून बसचे. घरा वयर वचून घर पुरा ध्वंस जाता आसिले. काही पळया कसन करचे, कोणे वास करचे जायना असले शोचनीय परिस्थिती आयले सर्व लोकांक. तांणी वचून इंद्राक सांगली काही, इंद्रा हे पर्वतांक पुरा पक्क असून आमकां आमगेल स्थिती आम्ही सांगून घेवची तशी ना, आम्ही वास करचे ना, मस्त उपद्रव जाता तसा हक्क कसं तांक तक्क शास्ती करी तू. इंद्रान म्हणल्या काय चिंते करू नकाची म्हणून इंद्र वज्रायुध घेऊन सर्व पर्वताचे पक्कनी पुरा छेदन करत आयलं काय. तेदन महेंद्र पर्वत हाय मैनाक पर्वताक तक्क वरकेन पक्क आसिले. आणि कसं मिगेल वरकेन हे पुरा छेदन करत इंद्र वज्रायुधानं म्हणून घेऊन चुकोन घेवच्या जायना म्हणून वायुदेवाला शरण जाल मैनाक पर्वत. वायुदेवान म्हणले तू काय चिंती करू नका, हांव तुका समुद्रा भितर घालता, थंय याना इंद्र. तुका हांव थंय आश्रय दिता, समुद्राक सांगून थंय तुका आश्रय दिवेत हांव, तू थंय वचून वास करी. म्हणून त्या काळाक वायुदेवान त्या मैनाक पर्वताक समुद्रा भितर आश्रय दिलेले. वांतलो मैनाक पर्वत तागेल पक्क वरले. आत्ता वायुपुत्र हनुमंतो सीतान्वेषणे खातीर म्हणून थंय भायर सरला. त्या वायुदेवाल पुत्र हांगा आयला. कशी पुणी करून कृतज्ञता समर्पण करका हाव्या वायुदेवाक कृतज्ञता समर्पण केलेलं म्हणके दत्ता म्हणून मैनाक पर्वत वैर येऊन हनुमंताक सांगता, हनुमंता तुगेल्या अन्नानं वायुदेवानं मिगेल रक्षण केलेलं आहे. आजी तू वायुपुत्र रामकार्या खातीर हांगा येतस, तू हांगा थोडे रेस्ट घेऊन वस. म्हळ्यार थोडे रेस्ट घ्या, एक विश्रांती घेऊन थोडे काळ कडेर वस. हांगा मिगेल पर्वतांत कितलं फल दावका तो असं पुरा कितलं दावका त्या पुरा स्वीकार करी थोडे रेस्ट घ्या मुखार वस. ह्या निमित्तार्पुणे कृतज्ञता समर्पण केलेलं म्हणके दत्ता म्हणून मैनाक पर्वताला दृष्टी. हनुमंतान म्हणले काही हाव अश्रम रामकार्य दावतय हाव कसने स्वीकार करना. मग रामकार्य मुख्य रेस्ट घेवचे कडेर असं कार्य सिद्धी दावपर्यंत हाव रेस्ट घ्या. हाव अश्रम मग श्रम ना, तू काय चिंती करू नका. तुगेले ह्या उदार भावाक कृतज्ञता समर्पण कोरका म्हणेल भावाक हाव तुगेले हे गुण प्रशंस करता जाल्यार म्हाका आतां समय ना, हांव मुखार वचका म्हण घेवन त्या मैनाक पर्वताक आलिंगन करून हनुमंत मुखार वता. पळया थोडे वेळ रेस्ट घेवन वस म्हण म्हळ्यार हनुमंतान घेवेत असेल रेस्ट जाल्यार घेनी. कितें म्हळ्यार आमकां हनुमंतो शिकोवन दिता, आमकां संदेश दिता. आमी खंयचे एक कार्य करका म्हण धरलेले तेन्ना रेस्ट घेवचें ना. काय पळय कार्य दावो पर्यंत रेस्ट घेवचें ना. कितें म्हळ्यार थोडे वेळा रेस्ट घेवन कडेर करुया फाल्यां करुया म्हणून आमी मुखार सिता गेले म्हणून जाल्यार तें कार्य जायना, इनकम्प्लीट जावन तशी व्हरता. एक व्यक्ती एक काड्डी घेवन समुद्राच्या तटा बैसिलो. त्या घनगंभीर समुद्र पळयत आसिलो. अशी चेष्टा कसकी काड्डी मेळ्ळ्यार काड्डी काडून उडयत आसिलो. एक काड्डी उडयली ताणें समुद्रांत. समुद्र खंयचे वस्तू घाला ते दवर घेना, पुरा काण उडयता. सी शोरा येवन पडता पुरा. काड्डी उडयले, त्या काड्डी वरकेन काण समुद्र उडयले. काड्डी भायर आयले. वपास ताका थोडे ते वेव्स लागताच काड्डी वपास भितर समुद्रा भितर वचचे प्रयत्न करता. असं ते समुद्र काड्डीक भायर घालतास. काड्डी वपास भितर वचका म्हणून प्रयत्न करता भायर घालता. त्या व्यक्तीन म्हणलें काही हे समुद्र राजा हे काड्डी तुगेल भितर इतलं अनर्घ्य अमूल्य रत्न पुरा आसा, इतले वस्तूक तू आश्रय दिला, हे काड्डी कसन तू केक दवरून घेतले व्हड भार जातवे दवरून घे हक्क वरके ना म्हणून म्हणले काही. समुद्र राजान म्हणले काही पळय हाव दवरून घेवचे कसं म्हाका तोंदरे ना जाल्यार थोडेच हां आसो म्हणून हे एक काड्डीक दवरून घेतलं म्हणल्यार कसन जाता. म्हळ्यार म्हाका हाजे फुडें हाव समुद्र पुरा आत्ता मी गेला समुद्र कशी जाल्या म्हळ्यार मिडशी जावन गेला. हाजी फुडें मिडशी नाशिल्ले, लावण्य नाशिल्ले. कित्याक म्हळ्यार हांव मिगेल भितर मधुर रस न्हंयचे उद्दा पितले कितले माधुर्य आसा तितले माधुर्य मिगेल भितर आशिल्ले. पुरा लोक कोण तान जावन पिपासू जावन येत आशिल्ले, तांकां पुरा उद्दा दित आशिल्लो. उद्दा पिवन तांगेली तृषा निवृत्ती जाता आशिल्ले. खंयकी एक मीठ खंयची एक मिट्टाची कूड कायल खंय पळया. त्या मिट्टा कूड घेवन निमगील खंय मिट्टा हेंटो म्हाका थोडे आश्रय दी हांगा, हांव एकलो आसता म्हणून त्या समुद्रान कसन केलें आश्रय दिले. एक सान कुडको मिट्टाचे ताका आश्रय दिले. उदार भावान आसो मिगेल आमचा आश्रय आसता. मिगेल इतलो व्हड जाग आसा.
एक मीठ येऊन त्या कुडक बैसिल्या आणि पुरा जनाका आपण हाडले पुरा जना आपण हाण आज मी गेलं समुद्र कशी झाला म्हणल्यार उद्दा पुरा मीठ शिदावून गेला कोणे तान लागून येताची पिवच्या दायना म्हाका कोणाका संतुष्ट करच्या जाताना पळय हांव थोडे एकल्याक आसो म्हणून घेवन हांव एकल्या दिल्लेल्या तांणी पुरा जनान म्हाका आक्रमण करून घेतले आत्ता हांव एक काड्डी का हांगा आश्रय दिल्लो म्हणून जाल्यार रे मी गेले समुद्र पुरा काड्डी कसा पुरा गलीज जावन वता कलुशीत जावन वता फाल्यां कोणें म्हाका पळोवचे वरकेन येनाचे ताका हांव दिनी म्हणलें सांगची तात्पर्य कसं नाही सानची थोडेच आम्ही रेस्ट घेऊया पळय त्या समुद्रान कसं केलं एक सोडता म्हणून सोडून घेतल्या समग्र समुद्राची लवणोदक धावून गेले तशी आम्ही थोडे वेळ रेस्ट घेऊया म्हणून रेस्ट घेतल्या रे त्या कितलो वेळ ते वत म्हणून कळना आम्ही गेले अनुभव पळय सकाळी पुढे आम्ही 5 घंटे उठो का म्हणून अलार्म दवर घेऊन असताच स्नूज करून असताच आणि एक 5 मिनिटान 5 मिनिटाक की 10 मिनिटाक असो थोडे रेस्ट घेऊया आणि एक 10 मिनिटान उठोया म्हणून त्या स्नूज बटन 2 पंत वतीताच आम्ही 3 पंत ऑफ करताच कडेर आमकां जाग जावचो 7 घंट्याकच रेस्ट घेतल्या थोडे रेस्ट घेऊन कडेर करूया धनपारा मस्त सुस्त जावन आसता हा एक घडी रेस्ट घेऊन कडेर कार्य कोडा म्हणून रेस्ट घेताची कडेर उठोच केदानकीची तितलं सुस्त जावन आसता हनुमंत सांगता तुम्ही एक पंत खंयचे कार्य धरली व्या ते 10 पर्यंत रेस्ट करू नकाचे ते कार्य करा हे हनुमंत आमकां संदेश दिता तशी हनुमंतो अश्रम हांव रामकार्य कोरयेपर्यंत हांव कसं स्वीकार करना म्हणून घेवन ताका आलिंगन करून मुखार वता मुखार हनुमंताक मेळ्ळलोची सुरसा म्हूण एकले आशिल्ले कश्यप पत्नी कद्रू कोण आसा कश्यपांक अनेक बायलो तांतू कद्रू म्हूण एकले आशिल्ले सर्प माता सर्पाल पुरा आवसू ती सुरसा आयली तीक देवतेन पेटयलेले हनुमंताक परीक्ष कोरका हनुमंताल पराक्रम पौरुष पुरा परीक्ष कोरका म्हणून सुरसेक पेटयले आनी तिका वर दिले तू कसन गिळका म्हूण आसा तोंडाका तू कसन इच्छी पावता त्या पुरा तुगेल तोंडाक आहार दावो म्हणून वर दिली तिका आयली सुरसा हनुमंताक हांव गिळता म्हण आयली हनुमंता म्हाका देवता वर आसा म्हाका कसन तोंडाक आहार दावका म्हण हांव इच्छी पावता ते सर्व आहार दाता म्हाका आतां तू म्हाका तुका हांव गिळका म्हणून म्हाका इच्छा आसा तू म्हगेल तोंडा आहार दावकाची आतां विंगड उपाय ना तुका हनुमंतान म्हणलें काय अथवा मैथिलीं दृष्ट्वा रामंचाक्लिष्टकारिणं हांव मैथिली सीता तिक अन्वेषण करून तिक राम संदेश पावो का हांव ते संदेश पावोन रामकार्य साधन करून कडेर तुगेल तोंडा येवन पडता आत्ता म्हाका हे पुरा कार्य करच्याक म्हाका पुरसत ना रामकार्य म्हाका प्रमुख आत्ता तुगेल तोंडा येवन आहार दावका नव्हे हांव येता हांव वचून त्या कार्य साधन करून कडेर येता विनायती आसा खंयच्याय कार्यांत तुका वर आसवय जाल्यार तांकां थोडे कन्सेशन आसना म्हाका दी हांव कडेर येता पळय पुण्यकोटी काणी म्हण केदाले पुण्यकोटी ते गाई चंडव्याघ्राले मेळ्ळेले तेदना सांगता ಒಂದು ಭಿನ್ನ ಹುಲಿಯ ಕೇಳು ಏಕ ಕಂದನಿರುವನು ದೊಡ್ಡಿಯೊಳಗೆ ಒಂದು ನಿಮಿಷದಿ ಹಾಲು ಕೊಟ್ಟು ಬಂದು ನಿಲ್ಲುವೆ ನಿಲ್ಲಿಗೆ एक निमिष म्हाका सोडी मिगेल ते वासरास ताका दूध दिवन हांव येता कडेर मिगेल समग्र शरीर अवयव मांस पुरा तुकाच भक्षण करून संतुष्ट जावनास एक क्षण ते चंडव्याघ्रान पुणी सोडले त्या पुण्यकोटीक हांग ही सुरसा नीच स्त्री सोडचे तयार ना हनुमंता सांगता तू आत्ता मिगेल तोंडा येऊ का म्हाका समय ना हनुमंतान राब तुका सिकेता म्हण म्हणलें हनुमंतान कसन केलें जायत गिळा म्हण म्हणलें हनुमंतो ही आनी कसन गिळता म्हण येतना हनुमंतो 10 योजन तागेलें शरीर विस्तार करून घेतलें ताणें वाडयलें ती वरकेन तिगेले वरकेन शक्ती सामर्थ्य आशिल्लें 10 योजन आशिल्लें हनुमंताक गिळका म्हणून ती 20 योजन तीन तिगेलें तोंड केलें काय पळय हनुमंतान कसं केलं 30 योजन वाढलं हनुमंत 40 योजन तिगेल तोंड विस्तार केला हनुमंत 50 योजन वाढलो अशी हनुमंतो तिगेल तोंड वरकेन विस्तार करेतची हनुमंत वरकेन 100 योजन विस्तार शरीर धारण केलं हनुमंतान 100 योजनाकिना चढ विस्तार केले तिगेल तोंड आणि हनुमंता गिळका म्हण आयिल्ले तेदना हनुमंतान कसं केलं सानरूप धारण केले तत्क्षण सानरूप धारण करून तिगेल तोंडा भितर प्रवेश केले त्या तिगेले तोंड 100 योजना विस्तार जाला हनुमंताकानी हांव गिळता म्हण म्हणचे भितर त्या तोंड तितलो व्हड तोंड येवन गिळची भितर हनुमंत भितर वचून भायर येवन जालें हनुमंत असल अद्भुत महिमा हनुमंतान दाखयला तू कसन तोंडा आहार दावका नव्हे हांव भितर गेलो आहार जालो वापस भायर आयलो
तुगेल वर केनं पूर्ण झालंय, इच्छा पूर्ण झाल्या म्हणेल काही हनुमंत. अणिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं वशित्वं चाष्टसिद्धयः. अष्टसिद्धी संपन्नो म्हणतात हनुमंताक. अणिमा महिमा चैव ह्या अष्टसिद्धी तागेले भितर आशिल्ल्या त्या हनुमंतान प्रदर्शन केलें. अणिमा म्हळ्यार कसं नाही, 8 नमून सिद्धी असाची. अणिमा महिमा चैव. अणिमा म्हळ्यार क्षणमात्राना कितले सान रूप धारण करतो तो. सान मूय जाल्यार जावचे सामर्थ्य असता ताका अणिमा म्हणत. महिमा चैव. क्षणमात्रान कितले बृहदाकार शरीर धारण करत तसल सामर्थ्य ताका महिमा म्हणताची. अणिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा. गरिमा म्हळ्यार क्षणमात्रान कितले जड जाता तो, उक्कळचेक जायना त्यान म्हूण जड जाता, घट्टी जाता. गरिमा लघिमा तथा. लघिमा म्हूण एक सिद्धी. क्षणमात्रान कितले लाईट जाता तो, वेट असना. कापूस कॉटन आमी कितले सुलभेरी उकळतात तशी उकळ्यो तितलं लाईट जाता ताका लघिमा म्हणताची. अणिमा महिमा चैव गरिमा लघिमा तथा प्राप्तिः प्राकाम्यमीशित्वं. प्राप्ती ह्या एक अष्टसिद्धींती एक सिद्धी. प्राप्ती ही म्हळ्यार खंयचे वस्तू प्राप्त करून घेता तो. ताका खंयची वस्तू इच्छा आसता त्या प्राप्त करून घेता. मात्र न्ही क्षणमात्रान खंयचे जागेक खंयचे स्थळाक वचून प्राप्त जाता तो, थंय वचून पावता तसल सामर्थ्य. प्राकाम्यम ह्या एक सिद्धी. प्राकाम्य म्हळ्यार आमगेल मनाक कसं इच्छा आसा त्या कशी पुणी करून पूर्ण करून घेवची तसले एक सिद्धी. ईशित्वम वशित्वम ह्या 2 सिद्धी. ईशित्वम म्हळ्यार प्रभुत्व स्थापन करचें, अधिकार स्थापन करचें कोणाल वैरी. वशित्वम आनी कोणाक वशीकरण करचें, तांगेल अधीन तांकां आमगेल अधीन करून घेवचें. ह्या अष्टसिद्धी संपन्नो हनुमंतो तसल अष्टसिद्धी ताण सर्वत्र दाखयला. हांगा अणिमा आनी महिमा म्हळ्यार ह्या 2 सिद्धी ताण प्रदर्शन केल्या. ह्या अष्टसिद्धी होडवय. हनुमंतो अष्टसिद्धी संपन्नो. मात्र नाही कोण हनुमंताला आराधना उपासना करताची तांकां जाल्यार तो अष्टसिद्धी प्रदान करता. जाल्यार अष्टसिद्धी किना व्हड सिद्धी एक आसा त्या मोक्ष सिद्धी. आमकां अष्टसिद्धी आसून वरकेन आमी मोक्ष मार्गांत प्रवृत्त जायनी म्हण जाल्यार हे सिद्धी सर्व व्यर्थ. आमी मोक्ष म्हळ्यार हे कसन लक्ष्य आसा त्या सिद्ध करून घेवक ताका आमी प्रयत्न करकाक. नातल्या ह्या अष्टसिद्धी साधन करून सिद्धी प्राप्त करून प्रयोजन ना. रामकृष्ण परमहंस तांणी एक दृष्टांत दिता आशिल्लें केन्नाय. हे अष्टसिद्धी कशी एकलो लघिमा म्हळ्यार सिद्धी प्राप्त करून घेवन म्हळ्यार लाईट जावचें, वेट ना. एक न्हंयचे तटा दुखून अनेक न्हंयचे तटाक चमकून आयले खंय उदका वयर. कित्याक म्हळ्यार लाईट तो मुळगना. जड जाल्ल्यार वस्तू मुळगता. हागेल समग्र शरीर लाईट जालें, चमकून आयले खंय उदका वयर चमकून आयलो. त्या सिद्धी प्राप्त करून घेतिली ताणें. त्या तटान तेकलो महाब्रह्मज्ञानी बैसिलो, परमात्माला साक्षात्कार प्राप्त करून घेतिली तसलो भगवत परोक्ष ज्ञानी तागेले आयलो. हो लघिमा म्हळ्यार सिद्धी प्राप्त करून घेतिल्ली मनुष्य चमकून आयलो. ताण त्या ब्रह्मज्ञानीला म्हणले काय पळय हाव लघिमा म्हळ्यार सिद्धी प्राप्त करून घेतला. न्हंयच्या ह्या तटा दुखून त्या तट चमकून आयल हाव. ताका ताण निमगेले काय कितले वर्स लागली तुका ह्या सिद्धी प्राप्त करून घेवच्याक, साधन करच्याक. तो म्हणाल काही 14 वर्स लागली म्हाका. म्हळ्यार काही 14 वर्स ह्या लघिमा म्हळ्यार एक सिद्धी प्राप्त करून तूं न्हंयचे त्या तटा दुखून ह्या तट न्हंयची वैरी उदका वैर चमकून आयलो. थंय त्या दोणीच्याक 10 रुपये दिलेले असले तो हाण सोडता असेल की ना तुका. 14 वर्स व्यर्थ केले तुवें ह्या सिद्धी प्राप्त करून घेवच्याक. हे व्यर्थ इतले प्रयत्न करक आशिल्ले. ताजे बदला तूं परमात्माला वैर ध्यान केलेलं असल्यार साक्षात्कार जाता असेल मरे तुका. व्यर्थ केले तूं तुगेलें जिवना म्हणून म्हणलें की. तशी अष्टसिद्धी कसन आसा आमी खंय ताजे उपयोग जावका म्हळ्यार मोक्ष मार्गार त्या वच्च्याक आमकां उपयोगी जाल्यार सार्थक, नातल्यार व्यर्थ. हनुमंतो अष्टसिद्धी आशिल्लो जाल्यार ताजी किना मुख्य सिद्धी तागेले भक्ती. मोक्षाक कसन जावका भक्ती त्या ताणें संपादन केलेलें. तसले हनुमंत मुखारी त्या सुरसेक तिगेले भितर वचून भायर येवन मुखारी उल्लंघन करून वता आसा तेदना सिंहिका म्हणून घेवन एकले मेळ्ळी येद्राक. छायाग्राहिणी तिगेलें सामर्थ्य कसं नाही म्हळ्यार मनुष्याले एके खंयचे प्राणी जावं खंयचे त्या दिकान आयले म्हणून जाल्यार ती थंय प्रवेश जावच्याक सोडनाशिल्ली. पळय खंयचे प्राणी जावं खंयचे मनुष्य मात्र कसं नाही असो वस्तू त्या भितर येवच्याक लंकेक सोडनाशिल्ली. ती कसं करता आशिल्ली म्हळ्यार खंयचे प्राणी एके मनुष्य जावं कसं नाही वानर कसं नाही येवं
त्या शरीराच्या सावट कसं नसं छाया त्या तांडून घेऊन आकर्षण करून तन मुखांतर त्या शरीरवर केन आकर्षण करून घेऊन गिळ घालत असेल समुद्रा भितर असेल ती वैर उडच्या येऊचे पुरा प्राण्यांक आकर्षण करत असेल तशी हनुमंताक वरकेन आकर्षण करून तागेल छाया आकर्षण करून ताक वरकेन आकर्षण कर का म्हणून तांडून घेतले हनुमंत पोट्टा भितर गेलो गिळले हनुमंताक तिणे पोट्टा भितर गेल नंतर हनुमंत कसन करता तागेल वज्र सदृश नखाना नांगटाना तिगेल उदर भेदन करून ती संहार करून बाहेर येता परमात्मा नरसिंहान कशी त्या हिरण्यकशिपूक तागेले वज्र सदृश नखानं तागेले उदर भेदन केलं तागेले संहार केले तशी ह्या सिंहिकेक हनुमंतान संहार केले सिंहिकेले ह्या प्रसंगो पळय आमका सिंहिकेन केलेले आमकां संकेत कसन दित रामायण म्हणल्यार मात्सर्यदवर घेवन वकाचे जाळ म्हणलेले हे गुण आसा पळय आमगेले अधोगतीक कारण जाता सिंहिकेन कसन करचें कोण वैरवत्त साची तांकां तांडून घालचें आमी वरकें ना कोण आमगेले लागीं आशिल्ले आमगेले समाजांत की आमगेले सुत्तमुत्त आशिल्ले तांणी तांगेले जिवनांत तांणी उत्कर्श स्थाना वत्त म्हणटना आमी तांकां तांडूचे प्रयत्न करताच केलो पंथ ते करचें ना म्हण शिकयता सिंहिके त्याची करता आशिल्ली कित्याक म्हळ्यार आमकां मात्सर्य आसता तो उत्कृश्ट स्थाना वत्त आसा ताका येन केनापी प्रकारेण आमी तांडून तो घालखा हे येवचें ना मात्सर्य ते आमकां हे प्रसंग शिकयता तशी हनुमंत त्या सिंहिकेक संहार करून रावणाले ते अस्त्र गेले सिंहिका रावणान कशी दवरलेले म्हळ्यार त्या सिंहिकेक खंयचे आमगेले देश पळया शत्रू देशादकून आयिल्ले रॉकेट्स इंटरसेप्ट करचे एक दवर नासताच एंटी मिसाईल सिस्टम एक दवर नासताच ते इज्रेलान ते कस काय आयरन डोम म्हण घेवन ते लागीं देशान पुरा सोडलेले पुरा रॉकेट्स आनी पुरा आकाशार इंटरसेप्ट करता भुंयक येवन राबच्या सोडयना ते तशी रावणाले हे आयरन डोर्म कोण म्हळ्यार सिंहिका कोणे आयल्यार सिंहिका फुडें तांकां थंय नाश करता भितर येवच तशें ना तितले व्यवस्था केलेले रावणान जाल्यार हनुमंत सामान्य रॉकेट बाय न्हय तो सामान्य मिसाईल न्हय तो खंयचे आयरन डोम दवरा कसं नाही दवरा इंटरसेप्ट करचें जायना हनुमंताक तो चुक्कोन घेवन त्या मिसाईल येता येवची मात्र न्हय त्या मिसाईल कसन केलें समग्र लंका दहन करून वापस गेले पळय हें हनुमंताल सामर्थ्य तशी हनुमंतो तागेले पराक्रम प्रदर्शन करून मुखार येता हांगा लंबे सलंब शिखरे निपपात लंकां प्राकार रूपक गिरावथ संचुकोच लंब शिखर म्हण आशिल्लें सुतूची कोटे लंके सुतूची भितर कोणे येवचें ना म्हण तितले व्यवस्था केलेले थंय येवन बैसता हनुमंत बैसून सूर्यास्त जावचे संदर्भ आनी सूर्यास्त जायनी चंद्रोदय जावो सूर्यास्त जावन म्हण राखतस कितें म्हळ्यार हांव कोणाकच दिसचें ना इतलें कश्ट पावन समुद्र उल्लंघन केला कोणाकच दिसलें म्हणटलें हें समुद्र उल्लंघन केलेलें कार्य सर्व व्यर्थ जाता म्हण हनुमंतान कसन केलें सान रूप धारण केलें भूत्वा बिडाल समितः बिडाल म्हळ्यार माज्जर सान माज्जरा तितले सदृश शरीर धारण करून घेवन हनुमंत बैसलो त्या शिखरा वयर लंब शिखर म्हण आनी चंद्रोदय जावो सूर्यास्त जावो म्हण राखता असं हनुमंत जालें चंद्रोदय जालें जाले नंतर आनी भितर वचा म्हणून भितर वच का म्हणटना ही लंकिणी कोण आसा ती थंय द्वारपालक जावन रावणान राबकार येयलेली तिका ती आड येता कोण तूं हांगा द्वारपालक तुका भितर वच्चें सोडना तूं कसले आयला हांगा हनुमंत म्हणटा पळय म्हाका रामकार्याक हांव आयला सीतान्वेषण करून तिका संदेश पावो का म्हाका वाट सोडी म्हगेले वाटे आड येवं नका म्हणटा तिना हांव सोडचें जायना म्हणटा ती हनुमंतो एक मुष्टीन प्रहार करता तिका प्रहार केले तक्षणाची तिका ब्रह्मान सांगिल्लें वचन उडगासा येता ब्रह्मान कसन सांगिल्लें म्हळ्यार तुक्का केदन येवन एक वानर मुष्टीन प्रहार करता तेदन लंकेक आपत आयले म्हणल्याक आनी ताका तूं सोण दी तूं केदन पराजित जाता एक वानराल मुखांतर तेदन लंकेक आपत आयलें हें वचन उडगासा येता तिका हे वानर आयला तर हनुमंतान मुष्टी प्रहार केले तक्षण वचन उडगास आयलें ती सांगता लंकेक आपत आयला तूं वस आनी हांव कसं नाही करचें जायना ती भद म्हळ्यार यक्षी लंकिणी जावन थंय आशिल्ली ती हनुमंताक मुखार सोण दिता हनुमंतो सान रूप धारण करून घेवन हनुमंत येतस एक पुरा कडेन सोदिल्लो हनुमंत सोदितस सीतान्वेषण करतस खंय मेळ्ळी सीता हे सीतान्वेषण करचे भरारी हनुमंताक नाना प्रकाराचे दृश्य दिसता हनुमंतो थंय लंकेंत पळयता हे राक्षसी स्त्रिया ताकी एक पण हे लंका पळोवन आश्चर्य जालें अपि स्वर्णमयी लंका इंद्राल स्वर्गाकिना
अद्भुत दावनास ह्या लंका नगरी ह्या दुर्ग इतलं अद्भुत की म्हण म्हळा रे स्वर्गदलरी तशी ना म्हणून आलोचन करत आश्चर्यचकित जात हनुमंतू कशी बांधील हाण ह्या रावणानं. तसल ह्या नगरींत प्रवेश केल्यानंतर नाना प्रकाराचे विचित्र दृश्य ह्या राक्षसी स्त्रियांकाने पुरा पळयता. तांक पळयला रे अनेक राक्षसी स्त्रियांका कानना नांकना कातोर गेला अर्ध अर्ध. ताका आश्चर्य येत असता अरे मिगेल स्वामी रामाना लक्ष्मणाक सांगेली शूर्पण खेळ मात्र कान आणि नांक कातोर घाले म्हणून हंग पळलं पुरा राक्षसी स्त्रियाला अनेक राक्षस स्त्रियांक पळयत तो नांक ना कान ना हंका कातोर घाला. हाका आश्चर्य दिसता अरे हंक कशी जाले हे म्हणून. हे भद म्हळे कसन जाल्ले म्हळ्यार रे शूर्पण खेक केदन लक्ष्मणान नांक आणि कान कातोर घाल्ले पळया तेदन ती येऊन रावणाक सांगता हात हाव एकळी असा तिक त्या एकळी हाव एक मिगेल नांक आणि मिगेल कान मात्र कातोर गेला. मिगेल म्हणकेच म्हाका कंपनीक अनेक दोग जण असाच म्हणून जाल्यार रे चांग जाता ना म्हणलं पुरा जण चाळेत बसतात तिका म्हणून तीन कसन केलं म्हणून रावणाक सांगून आणि पुरा मस्त लोकाल पुरा नांक काना कातोर घाली पळया पुरा जण शूर्पणखा संघ म्हणून करून घेतले तिने. उत्तर भारतांतो एक कहाणी सांगताची. एक क्लासील काय ताक सकीची लढाई करत म्हणताना झगडी करताना नांक कातोर गेलता गेला. हिंदींत नकटा म्हणताची नांक कातोर गेल्यार ताका नकटा नकटा म्हण पुरा जणांनी चाळोचे विनोद करचे कुशाल करचे पुरपूर धावून गेल ताका अवमान जात असेल कसन करचे मिगेल नांक कातोर गेला पुरा जण म्हाका चाळयताची. ताण एक आयडिया केलाय असो हांव पुरा सोणो संन्यास ग्रहण करता दीक्ष घेता हांव संन्यासी जाल्ले म्हणून जाल्यार स्वामी जाल्ले म्हणून जाल्यार रे म्हाका कोणें चाळयनात ते ताणें गौरव दिताची. संन्यास धारण केले वैराग्यान नाही हा चाळोचे कसं नसतं त्या चुकोन घेऊ का म्हणून घेऊन संन्यास घेतले. संन्यास घेतलं नंतर वरकेन पळय आता त्या सोणी गौरव दिता आशिल्ल्या पुराजन येवन जाल्यार तो इतले फेमस जाले की म्हळ्यार नकटे बाबा म्हणून आपेत आशिल्ले नकटे बाबा म्हणून नांक नातिलो स्वामीजी म्हणून घेवन पूर धावून गेले ताका कशी ह्या चुकोन घेवचे म्हणून घेवन आयिल्ले जेवन पुरा तागेले येता आशिल्ले काही नमस्कार करता आशिल्ले काही आणि पुरा वत्त म्हणटा निमगीत आशिल्ले काही स्वामी तुमके ह्या कशी जाल्ले नांक कातोरून कशी गेल्ले खंय गेले रे सुतो हाण वापास त्याचे विशय पूर धावून गेले कसं कोरका म्हण कळली. एकलं शिष्य आईल तेदा निमगेल काही ताणे तुमके हे नांक कातोरून वच्चे कारण कसं नाही तेदा ना सांगली काही पळय मिगेल नांक कशी कातोरून गेले म्हळ्यार रे बाकी एक दिवस रात्री हांव न्हिदलेले तेन्ना स्वप्नांत परमात्मा आयलो येवन ताण म्हणलें म्हाका बऱ्या तूं मिगेले महाभक्तू भगवत भक्त तूं हांव तुका आत्ता साक्षात्कार मिगेले दर्शन हांव तुका दिता जाल्यार तूं मिगेल खातीर कसन करचें साध्य आसा तुका तूं कसन त्याग करतलो कित्याक म्हळ्यार रे त्यागे नैव अमृतत्व मानशुः अमृतत्व प्राप्ती जावका म्हणल्यार त्याग करका परमात्माला साक्षात्कार जावका म्हणल्यार कसले त्याग करका. तुका आत्ता हांव साक्षात्कार दिता साक्षात्कार दात मिगेल्या जाल्यार तूं कसन त्याग करचें सिद्ध आसा सांग म्हणून परमात्मान म्हाका म्हणलें. हांव परमात्मा कसन म्हणलें म्हळ्यार हांव मिगेलें शरीर जाल्यार त्याग करता प्राण जाल्यार त्याग करता देवा तुगेले खातीर सर्वस्व हांव तुका समर्पित म्हणून म्हणलें. परमात्मान म्हणलें तितलो पुरा करचें नाका तुवें प्राण त्याग करचें शरीर त्याग करचें पुरा नाका तुगेले शरिराचें खंयचें एक अवयव दी म्हणून म्हणलें परमात्मान म्हाका. ताकाच हांव कसन केलें म्हळ्यार रे मिगेलें नांक मात्र कातोरून दिलें परमात्माला साक्षात्कार जाली म्हाका. त्या शिष्याक कुतूहल अरे तस जाल्यार शरिराचे अवयव दिल्यार नांक कातोरून घाल्यार परमात्माला साक्षात्कार जातलो वे वय तसलें तो म्हणलें काही तसलें म्हाका वरकेन साक्षात्कार करूंक दिवं का तुमी परमात्माले. ताण म्हणलें काही नाका कसल्याक तुका नांक कातोर का तसल परिस्थिती येता नाका म्हणलें काही नांक गेल्यार वच्चो देवाला साक्षात्कार जाता न्हय म्हणलें काही. तांणी म्हणलें काही फाल्यां यो एक काम कर फाल्यां सकाळीं यो त्या कार्यक्रम फाल्यां समाप्ती करूया म्हणलें काही. आयलो नेक्स्ट दिवस हा आयल तक्षण तेगेलें नांक कातरलें. नांक कातरले तक्षण भगवत साक्षात्कार जाता म्हूण भ्रमेर आशिल्लो साक्षात्कार जाय न्ही. ताणें म्हणलें काही स्वामी खंय नांक कातोरून गेले रगत वरकेन आयले खंय देव दिसतना म्हूण म्हाका वरकेन दिसतना म्हूण म्हणलें काही. म्हाका दिसला म्हूण कोण सांगिल्लें म्हाका वरकेन दिसतना तस जाल्यार नांक कात तुमी सांगिल पुरा काणी म्हाका कंपनीक तूं वरकेन एकलो जाता म्हूण हांव तुका सांगिल्लें. कित्याक म्हळ्यार हांव एकलोच पुराजन म्हाका मात्र चाळयता आशिल्लें आत्तां तूं एकलो म्हाका कंपनी जालो तुका सेरसून आतां म्हाका आतां बेजार जायना कित्याक म्हळ्यार मिगेलें म्हणके आनी एकलो आसा.
अशी शूर्पणखेन कसं केलेलं म्हणा पुरा जनांक अशी नांक काना कात तोरण घालून तिगेले एक संघ करून घेतला मी गेलो ओटो कंपनी असताची म्हणून हनुमंतान हे पळयलें हनुमंताक कळ नासता असो हनुमंतान हें पुरा दृश्य पळोवन घेवन मुखारी सीतान्वेषण करतची अनेक राक्षसी स्त्रिया विवस्त्र जावन ಕೆಲವು जन अर्धवस्त्र धारण करून ಕೆಲವು जन नग्न राक्षसी स्त्रियांक पळयता ह्या पुरा पळोवन घेवन ताका एक क्षण काल मन विचलित जाल्लेलें म्हणके दात्त हनुमंताक दलरी तत्क्षण तागेलें मन त्या दिक्कान आकर्षित जाता दलरी तो मन तांडून घेता आनी म्हणटा नमे हृषिकाणि पतंत्य सत्पथे तो सांगता मिगेले मन एक क्षण काल आकर्षित जाल्लेलें म्हणके जाल्लें दलरे नहि मे मनसः किंचित वैकृत्यमुपपद्यते मिगेल मनाक केदनाय विकार याना हनुमंता कितला आत्मविश्वास पळया अखंड ब्रह्मचारी तो भीष्मो आणि हनुमंत पळया अखंड ब्रह्मचर्य तो म्हणता मिगेल मनाक खंचे वस्तू दलरीची मिगेल मनांत विकार उत्पन्न करचे सामर्थ्य खंचे वस्तूक ना खंचे स्त्रीक ना म्हणता तितला आत्मविश्वास तागेल ब्रह्मचर्या वयर ताका आशिल्लें पळया मन कशी आसका हनुमंताल म्हणके आसका शास्त्र आमकां सांगता मन लोणी म्हणके आसका दुधा म्हणके अशें ना कितें म्हळ्यार दूद पळया दूद तुमी उदकांत घाला ते उदका वटू मिक्स जावन वता कडेर तुमकां दूद विंगड उदका विंगड करचें जायना करचें जातवें जायना त्या करचें सामर्थ्य एक पक्षीक मात्र हंस पक्षी ते हंस पक्षी आत्तना एक्सटिंक्ट ताजे स्पिशीज नात हंस पक्षी कसं करता म्हळ्यार दूद उदका तुमी घालून दवरल्यार दूद विंगड करता उदका विंगड करता त्या सामर्थ्य हंस पक्षीक आशिल्लें त्या नात आमकां तें करचें सामर्थ्य ना पळया ताका आत्तां ते हंस लुप्त जाल्ला म्हण येवनूच जर्मन एअरलायन्साक लुप्त हंसा म्हण दवर लुफ्तांसा त्या लुप्त हंसा आशिल्ली लुफ्तांसा म्हण केल्ली तांणी असो अंतू हंस पक्षीक तें सामर्थ्य आसल्यार आमकां ना दूद उदका वटू मिक्स जाता विंगड करचें जायना जाल्यार ताची दूद धंय जावन आमी कडून लोणी आयिल्ली तेदना त्या लोणी काणू लोणी मुद्द काणू उदका भितर दवरा ताजे वटू मिक्स जातले तें ना तुमी केदन दावको जाल्यार लोणी काडी येता वपास दवरयात काडी येता दूद तशें करचें जायना आमगेल मन तशीच दुद्दा म्हणके जाल्ली वे बाह्य पदार्था दिक्कान आमगेलें मन आकर्षित जाल्ल्यार आमगेलें त्या पदार्था वयरी मन आसता आमकां तांडून घेवचें जायना आमगेलें मन दुद्दा म्हणके जाता लोणी म्हणके करून घेया म्हणून सांगता शास्त्र बाह्य पदार्था दिक्कान आमगेलें मन आकर्षित जाता विषय भोग सहज दलरी त्या दिकान आकर्षित जाल्लेलें तेदन ते वापस तांडून घेवचें सामर्थ्य तुमी दवरून घेया लोणी म्हणके मन केल्यार मात्र तें सामर्थ्य जाता त्या आमकां हनुमंतालें मन कशें आसा ताका अनुगुण जावन आमी ते प्रयत्न करका ते प्रयास आमी करका म्हणल्यार आमकां रामायणा शिकोवन दिता तशें हनुमंतो मुखार खंयच ताका हे सीता मेळना रावणाल अंतःपुरा वता अंतःपुरा वचून पळयता थंय रावणाल पर्यंकांत एक स्त्रीक पळयता पळोवन घेवन हनुमंताक इतलो खुशी जाली की म्हळ्यार सीत मेळ्ळी म्हूण उडलो खंय हनुमंत आस्फोटयामास चुचुंब पुच्छम ननंद चिक्रीड जगौ जगाम आस्फोटयामास चुचुंब पुच्छम हनुमंतान आतां आमकां खुशी आयल्यार आमी कसन करतले चरडूं जाल्यार उडताची हनुमंत वरकेन वानर बुद्धी मांकड हनुमंता खुशी जाली काही सीत मेळ्ळी म्हणून उड्डून बाल्लाक उम दिली काही ताणें तागेल संतोष व्यक्त करून घेवचें एक रीती तें आस्फोटयामास चुचुंब पुच्छम तागेल पुच्छ बाल्लाक उम दिवन नंतरच काही हनुमंत सीत मेळ्ळी म्हणून जाल्यार आलोचन करता तो रावणाल अंतःपुरांतू रावणाल पर्यंकांतू हे स्थितीर सीता अशें साध्य ना ही सीत न्हय अंतू कळ्ळें हनुमंताक सीत न्हय कसं करचें सोद्दिलें आलोचन केलें ताणें हांव समग्र लंका अन्वेषण केलें म्हाका सीत मेळ्ळी वरला एक अशोकवन मात्र पळय नांवाची अशोकवन खंय शोक ना तसल वन जाल्यार सीतेक थंय शोक चड रावणाल निमित्तान अंतू हनुमंत अशोकवना आयलो अशोकवना येवन अशोकवन पळयता इतलो अद्भुत की म्हळ्यार अशोकवन त्या अशोकवनांत नातील वृक्ष नाशिल्ले काही पळय चंपू रामायणांत वर्णन करतना खंयचे नमुने प्रवृक्ष आशिल्ले थंय म्हूण वर्णन करताची ततस्तस्यां नागपुन्नाग ताल हिंताल तमाल कृतमाल सरल बकुल वंजुल तिलका मलक
कुटज लिकुच कतक कक्कोल अंकोल लवंग विकंकत केत लवंगा वृक्ष लवंग विकंकत केतकी केतकीच वृक्ष केतकी कदंब उदुंबर कपित्थ अश्वत्थ कुरबक मरुबक माकंद कुंद तिंदुक चंदन स्यंदन चंपक चांपेय चांप्याचे निपुरा वृक्ष असेल काही पण चंपक चांपेय पनस वेतस पलाश पाटला रसालु प्रियालु प्रायैः अनेकैः अनोकः निवहैः परिभ्रमन्नभ्रङ्कष विकट विटप निबिडित गगन प्रपंचां कांचन कांचनमयीं शिंशपामारुरोह असेल अनेक चंपक चांपे आदी अनेक वृक्षां सुशोभित दावन असेल अशोकवनांतु शिंशपा वृक्ष म्हणून असेल त्या शिंशपा वृक्षा म्हणून बैसून असेल सीतेक पडेल रामान कुरुह सांगिले सीता कशी असतली म्हणून कळल्या ह्या लक्षण पडेल तक्षण अत्यंत मलिन वस्त्र धारण करून कसने खायनाशी उपवास बैसील तसले त्या सीताक पडून मत अत्यंत खेद उत्पन्न झालाय हनुमंताक थई त्या शिंशपा खंच शिंशपा वृक्षा म्हणून सीत बैसिले थई सन रूप धारण करून वैर वचून बैसत हनुमंत त्या कालाक प्रातःकाल अनिके दायनी काळोकास रावणाला आगमन दत्त थई अशोकवनाक रावण येऊन सीतेक नाना प्रकारार प्रलोभन देऊन कशी पुणी करून तिक्का मिगेल वश करून घेऊ का वशीकरण कोर का मिगेल अधीन कोर का म्हणून प्रयत्न करतस रावण दलार दात्ताना त्या दिवस सकाळी येऊन तशीच प्रयत्न करतस सीते रामनी येत्ता आज येत्ता फाल्ले येत्ता म्हणून राखतस तो याना जीवन तुगेल कसले व्यर्थ करून घेताशे मिगेल राणीदा मंडोदरीकदलरे हाव द्वितीय स्थान दिता तू मक भरडीकदा तू राणी तुक प्रथम स्थान या मिगेलोट पण या रावणाना बलात्कार करणे इतर सर्व स्त्रियांक बलात्कार केलताणे सीतेक बलात्कार करचे वचनी ताका रावण चांगो म्हणून केलवजन बुद्धिजीवी म्हणताची आणि बलात्कार करणी कसले म्हणा ताका शाप असिले शाप असिले एक स्त्रीक बलात्कार करचे वत्त म्हणताना शाप प्राप्त जाल ताका आणि मुखार तू खंचे स्त्री बलात्कार केल तक्षण तुगेले मरण तत्क्षण प्राप्त जावो म्हणून शाप असिले ताका त्या दिवस दुखून तो स्त्रियांक खंय खंय स्त्रीरत्न प्राप्त जाता तांकां येन केनापि प्रकारेण अधीन कोर का म्हणून तागेले प्रयत्न असिले बलात्कार खंय करणी हंग सीतेक दलर कशी पुणी करून तिक वशीकरण कोर का म्हणून प्रयत्न करत असं सीता तृणमंतरतः कृत्वा प्रत्युवाच शुचिस्मिता एक तण आड धरून येऊन उल्लेत काही ती परपुरुष आले तशी उल्लेचना साक्षात म्हणून येऊन आणि सूचना दित असते तू गेले ह्या संपत्त कसं नसतं ह्या तृण समान म्हणून सांगतस मग ह्या अगत्यना मग मी गेलं रामोच सर्व संपत्त आपदाम अपहर्तारम दातारम सर्व संपदाम सकल संपत्ती दिवचे ताण आहे तू कसन मग संपत्त दिता रामोच मग संपत्त तू गेला ह्या सर्व संपत्त तृण समान म्हणून म्हणता आणि रावण इतलं तई सीतेक अधीन करून घेऊ का वशीकरण कोर का म्हणून प्रयत्न करते की मला रे पाय दलरी धरत काही सीतेक या तू का होड स्थान दिता म्हणून रावणाला अनुचरांक मंत्रिमंडलाक आणि पुरा बेजार जाल काही रावणान पाय धरलेल सीतेत की मला आमगेल रायो विंगडाल पाय धरत असं त्या मंत्रीन पुरा सांगले काही राजन तू वचून तशी विंगडाल पाय धोर नका तू आमगेल रायो आमगेल राय आणि विंगडाल पाय धरला आमगेल गौरव कसन दायना आमक उण्या पण त्या तू पाय धोर नका आम्ही एक आयडिया दिताच तुका सीते का अधीन करून घेऊ का नव्या वशीकरण कोर का नव्या एक काम करी रामाल वेश धारण करून वस रामाल वेश धारण करून गेल्या राम आईला म्हणून घेऊन येत ती रावणान म्हणले काही तुम्ही पुरा मूर्ख म्हणले मंत्रिमंडलाक मग गोत नाव आहे त्या रामाल वेश धारण करून वच का म्हणून घेऊन तिक्का वश करून घेऊ का म्हणून झाला रे हा फर्स्ट काम केलेलं आहे त्या म्हणेल काही रावण फर्स्ट हा रामाल वेश धारण करून ती गेले चमकला केदन हा रामाल वेश धारण केल्या तेदन म्हाका तिक पडेल तक्षणाची ही परस्त्री म्हणून म्हाका बुद्धी आयल्या तिका लागी वच्चाक म्हाका मन दिसनी परस्त्री ती म्हणून म्हाका बुद्धी आयल्या म्हणून म्हणाल काय रामाल वेशाक आसील महत्व है पळया रामाल वेश धारण केले तक्षणाची रावणाल भितर आशिल्ले क्रौर्य गेल्या सद्गुण व्यक्त जाल्या म्हणल्यानंतर आम्ही निरंतर रामाल गुणचिंतन केल्यार आमगेले भितर कितला सद्गुण प्रकट जायना आमगेले भितर आसील दुर्गुण सर्व नष्ट जावन वता ताका निरंतर आम्ही रामाल गुणचिंतन करखा गुण समुद्र तो तसल रामाल चिंतन करखा त्या आमकां हे संदेश दिता तशी रावण अंतू सांगता थंय आसील अनुचरांक पुरा सांगता राक्षसी स्त्रियांक आत्ता हाव आणि सकाळी तान्नी पिवची भितर त्या सीतेक कशी पुणी करून तुम्ही ओपसू का ना म्हणून जाल्यार तिगेले संहार करून हाव सकाळीचे फळाहार करता म्हणताना तिका फळाहार जावन स्वीकार करता म्हणाल
ह्या राक्षसी स्त्री आणि पुरा प्रवृत्त झाल्या. सीतेक सांगले काही वस रावणाले वस कसल्या हट करता राम या ना हॅस अपरंपार समुद्र दांटून येऊच साध्य ना रामान वस तो रावणाला वस म्हणले काही चरणेनापि सव्येन नस्पृशेयम निशाचरम हाव तुमकदलरी अಪ್ಪುಣ ರಾವಣಂತೂ ದೂರ ತಕ್ಕ ಅಪ್ಪುಡ್ಚೆ ತಕ್ಕ ಪೊಳೋಚದಲರಿ ಪ್ರಮೇಯಾನ ಮಿಗಲ್ ಜೀವನಾಂತ ಮಕ ನಕ್ಕ राम येता आज ना फाल्ल्या येऊन मका आपण भरता रावणाक संहार करता तिथलं विश्वास रामावैर सीतेक हंग हनुमंत येऊन ह्या पुरा दृश्य पळतस सकाल आईल तदन सीतेले वचा म्हणून घेऊन अंतू ह्या राक्षसी स्त्री सर्व ह्या सीतेक वपसू का म्हणो त्या प्रयत्नारींत निरत दावून निद्रा परवश दावून पडले निद्दले पुराजन तांतू तेदन हनुमंताकडे आत्तवच का हवे हनुमंत ह्याची सकाल म्हणून घेऊन हनुमंत रामगान रामाल गुणगान कोरचे आरंभ करता सीता अरे मिगेल स्वामी मिगेल पती रामाल गुणगान हंग कोण करतस पळेल अरे हनुमंत येऊन उड्डून येऊन येद्रा बैसता अरे वानर रामाल गुणगान करतस कोण तू म्हणून निमगित्ती हाव रामाल दूत हनुमंत सुग्रीवाल सेनापती हावा हाव रामान तुक संदेश पेटून दिला है अंगुली एक दिला तू है स्वीकार करी राम येत काही येऊन रावणाक संहार कोरून तुका आपण भरता है संदेश रामान दिला म्हणून पावेता सीता तिक विश्वास ना हनुमंत हा रामाल दूत म्हणून विश्वास तिक कसन म्हणल्यार मनान तू रावणूच खै हनुमंताल वेश धारण करून माका वश करचे आईला म्हणलं कसन करचे किती म्हणलं रावण इच्छा वेश धारण करत असेल तो खंच वेश दावका ते धारण करतला आता रावणच हनुमंत दावून आयला रे हा वानर दावून आयला कसं नको तिक विश्वास ना ಇಲ್ಲ ಅಂತ್ಯಾರ ಹನುಮಂತು ಅಂತ ಅಂಗುಲೀಯಕ ದಿಲ್ ನಂತರ ರಾಮಾಲ ते अंगुलीयक पळून कळले हां हा रामाल दूत सीत त्या स्वीकार करता आणि हनुमंताक तिक एक डाऊट हनुमंतानं सांगले राम येत्ता आम्ही कपी सैन्य समेत हंग येऊन समग्र लंका रावणाल सैन्य दहन कोरून येऊन नाश कोरून रावणाक संहार कोरून तुका आपण वरता म्हणून नंतर तिक डाऊट आयलाय कशी साध्यस है ती म्हणता हनुमंता तू पराक्रमी अपार बलवंत तो हनुमंत तू समुद्र उल्लंघन करून आयलो शतयोजन विस्तार समुद्र हे त्या मांकडनी पुरा कशी येताची तांक सामर्थ्यस्व है समुद्र उल्लंघन करचे ना तू आयलो मग गोतस तुगेल पराक्रम कसं नाही म्हणून शक्ती सामर्थ्य गोतस तांच्यान खै येऊच्या साध्य म्हण म्हणले काही हनुमंताल वचन पळया तो सांगता मद्विशिष्टाश्च तुल्याश्च संति तत्र वनौकसः मत्तः प्रत्यवरः कश्चित् नास्ति सुग्रीव सन्निधौ तो सांगता सुग्रीवाल सैन्यांतो अत्यंत अपार बल असेल कोण म्हणून आम्ही एक लिस्ट करता आयला रे नंबर 1 कोण 2 कोण 3 कोण म्हणून लिस्ट करता आयला रे बलाढ्या लिस्ट आणतो हाव लास्ट येता म्हणाल मद्विशिष्टाश्च तुल्याश्च मिगेले की ना विशिष्ट पराक्रमशाली दावून असेल अप्रतिहत पौरुष असेले वानर असात थै हाव लास्ट येता मिगेल भितर कसने बल ना हाव हांगायला म्हणल्यानंतर मत्तः प्रत्यवरः कश्चित नास्ति सुग्रीव सन्निधौ मिगेले की ना बल आणतो पूरा अत्यधिक बल असेले असात थै वानर हाव आयला म्हणल्यानंतर आणि त्या कपी सैन्य यानाव्या तू काय चिंती करू नका हनुमंताल विनय पळया कोणाक नातील बल हनुमंताका असे जाल्यार तो सांगता माक कसं नाही बल ना तांकां आस हा वायला म्हणल्यानंतर तांनी वरकेन येताची म्हणल्यार त्या औदा त्या विनय स्वभाव पळया विद्या ददाती विनयम आमक विद्या आईल तक्षण आमक एक अहंकार येता विनयवत्ता अविनीत दत्ताचे आमी दुर्व्यवहार करताचे जाल्यार हनुमंत पळया अपार बल असल्यारीचे तागेल विनय पळया विनीत जावन सांगता हनुमंत तूं काय चिंती करू नका आमी येताची म्हणून हनुमंत त्या अंगुलीयक दिता मुखार हनुमंताक मना येता हाव आयिल्लस रामदूताल सामर्थ्य कसं नाही म्हणून रावणाक दाखो का म्हणून ताका मन आलोचन येता आणि कसन करता समग्र अशोकवन ध्वंस करून घालता त्या काळाक तरी त्रिजटाकवर केन स्वप्न येता ती राक्षसी स्त्री ह्या पुरा राक्षसीनं सीतेक पीड दित म्हणतना रावणाक भारडीक दा दा म्हणतना ती त्रिजटाक एक स्वप्न पडता तिक कसन स्वप्न पडतं म्हळ्यार एक 1000 हंस पक्षी बासिंग घेऊन आयिल्ले कडेरी राम श्वेत हार धारण करून सीतावरकेन श्वेत वस्त्र धारण करून त्या माला धारण करून घेऊन पुष्पक विमानार बैसून किष्किंधे दिक्कान अयोध्या दिक्कान गेल्लेले एक स्वप्न पडता मात्र नाही रावण अनेक स्त्रियांक घेऊन पुष्पक विमानार वत्तस काही त्या स्त्रियान पुरा रावणाक लात मारली काही रावण वैचान तोग पडलं काही पडली नंतर एक गाढवा वयर बैसून रावण वत्त असेल काही वत्त म्हणतात त्या गाढवाक रावणान बैसील जड झाले की कसं की गोतना हल्लेल काही गाढवानं रावण गाढवा वयर बैसील
पडलेली सगळी वैरी पडली काही पळया शाणा वैरी ह्या इतलं पुरा दुस्वप्न सुस्वप्न दोन्ही पडले तिक ह्या आईल तिक जागी जाऊन सांगता मग दुस्वप्न पडला आणि लंकेक खंडित आपत असं तिक सोडाने तुम्ही पीड देऊ नकाची म्हणून ती सांगता हंग समजावनो सीतावरकेनं हनुमंताक चुडामणी दिता चुडामणी देऊन काकासुराल वृत्तांत सांगता त्या काकासुराल वृत्तांत रामाक सांग त्या आम्ही एकांतांत असत दाल्लेल तसल्या वृत्तांत त्या तू ह्या हनुमंताक ती त्या वृत्तांत सांगून रामाक सांग म्हणून पेटेता हनुमंतो हाव आईला रामाल सामर्थ्य कसं नाही रामदूताल सामर्थ्य म्हणून प्रकट कोरका म्हणून समग्र अशोकवन ध्वंस करून घालता अशोकवन ध्वंस केल तर क्षण ह्या सुद्धी रावणाक पावता अवैहि दूतमागतम दुरंत विक्रमस्य माम थक्कळ्या कोणकी वानर आईला हंगा वानर येऊन समग्र अशोकवन ध्वंस केला म्हणून ताण कसन केल्या अशीति कोटी यूथपम पुरस्सराष्टकायुतम अनेक हेति संकुलम कपींद्रमावृणोद्बलम अशीति कोटी यूथपम 80 कोटी सेनाधिपती असेल तसल कोटी कोटी संख्याक सैन्य पेटेल काही सुरवेर थोडे जण पेटेल ताणे ह्या वानराक हनुमंताक तांडून हाडी येतं म्हणून कसन ना ताण कसन म्हणलं ताक तांडून हाडा जिवंत जाऊन तांडून हाडा संहार करू नकाची हनुमंता तांडून हाडच्या दायनी कोण येत्तासाची तांक पुरा संहार करतस हनुमंत कडर 80 कोटी सेनाधिपतींक घालून तांगे लुटू कोटी संख्याक सैन्य पेटेल्या तांक सर्वांक पळया हनुमंतान लीलाजाल दावून अनायास दावून संहार केला समावृतस्तथा युधैस्तताडितश्च तैर्भृशं चकारतान् समस्तशस्तळप्रहारचूर्णितान् समावृतस्तांनी पूरा जन सुतूराबले काही हनुमंताबाई सुतूच बाणप्रयोग केले काही हनुमंताक एक हस्तेक फूल उडेल्यार त्या कितलं सॉफ्ट जाता कसने लागना पळया तशी ह्या बाण पुरा प्रयोग केलेला हनुमंताक मिगेल वयर फूल घालतं साची पुष्पार्चन करतं साची म्हणून दिसलं काही हनुमंताक तसले वज्र सदृश देह हनुमंताले अंतू तांक सर्वांक तळप्रहार चूर्णितान सर्वांक चूर्णीकृत करून घाले हनुमंतान कडेरी रावणाक कळले हो सामान्य वानर नाही असामान्य हो म्हणले कोणो रावणाना ससप्त पर्वत प्रभांवराभिरक्षितान तागेल्या 7 जन बलिष्ठ मंत्री असले काही तांक पेटेल्या तांक दलरी संहार केलाय कुमारमक्षमात्मनः समं सुतन्ययो जगत अक्षकुमारा पेटेल काही अक्षकुमाराक तागेल पूतू अक्षकुमार आयलो अक्षकुमाराक दलरी हनुमंतान संहार केलाय हनुमंतान आलोचन केलाय अक्षकुमार एकलास अक्षकुमारू रावण आणि इंद्रजित हाने बलांत समान आत्ता हाव अक्षकुमाराक संहार करता इंद्रजिताक लक्ष्मणाक सोडता रावणाक रामा सोडता पण हनुमंता आलोचन करून अक्षकुमाराला संहार केलाय रावण आणि इंद्रजिताक पेटेता दुःख दाता मिगेल पुत्ताला संहार केलाय म्हणून इंद्रजिताक मायाविद्या संपन्नता कशी पुणी कोरण ह्या वानराक आपण हाडता म्हणून इंद्रजिताक पेटेलाय इंद्रजितान आईल तक्षण ब्रह्मास्त्र प्रयोग केलाय हनुमंताक काही ब्रह्मास्त्र लागना ब्रह्मास्त्र हनुमंताक बांधून घाली काही पळया सोडून घेवच्या दायनी काही हनुमंताक मध्वाचार्य सांगताची हनुमंताक खंचे अस्त्र बांधून घालचे साध्यस्व ना ब्रह्माल अस्त्रान तो बद्ध जाल्लेलं म्हणजे नटन केलं ताण कसं लेक म्हणारे ब्रह्मास्त्राक मौल्य देऊ का म्हणून तिथलेच आणि कसं ना ऋषील शाप घेतलाय कसं लेक शाप ताक लागतं म्हणून नाही ऋषी का गौरव देऊ का ब्रह्मास्त्राक बद्ध जाल्लेलं म्हणजे नटन केलंय की त्या का ब्रह्मास्त्राक ब्रह्माक मौल्य देऊ का गौरव देऊ का आणि तू ब्रह्मास्त्र बांधून घालय इंद्रजिताना हनुमंताक सोडून घेवच्या दायनी काही ब्रह्मास्त्र बांधून घालली नंतर वरके ना ह्या पुरा राक्षस आसिल्या पळया तांनी येऊन राज्य पुरा हळेल काही हनुमंता बांधून घालून होर का म्हणून तांनी पुरा राज्य घालून बांधील काही वापास हनुमंताक खई आसव्या हज्जिकी ना मूर्खता आणि कसा नस ब्रह्मास्त्रच हनुमंता बांधून घालला म्हणल्यानंतर ताक सोडून घेवच्या जाताना हांक मनांत कसं नाही म्हणा बांधून घालचे आहे मला कसं नाही म्हणा रे राज्य हाण घेऊन सम सुत्तो आणि गांठी घालल्यावर मात्र बांधून घालेल म्हणके म्हण तांगेल मनांत आणि तू हानी आईल्या हानी येऊन बांधून घाल तक्षण ब्रह्मास्त्र असतव्या ब्रह्मास्त्राक अपमान केलेलं म्हणके नव्हत्या ब्रह्मास्त्र येऊन हनुमंता बांधून घाला तुम्ही वपासताच वेळ राज्य घालचे असल्या रे हाव कसले आस का म्हणून ब्रह्मास्त्र गेले तो हनुमंताक बांधून हाण घाले रावण आले कपे कुतोऽसि कस्य वा किमर्थमीदृशं कृतम् इति ऋतस्य चावदत् प्रणम्य राममीश्वरं कपे कुतोऽसि कस्य वा किमर्थमीदृशं कृतम् हे कपे कोण तू वा हंग पूरा अशोकवन ध्वंस करून मिगेल पुत्ताला संहार केल्या मिगेल सैन्य अर्धनाश केले तू कोण तू वा खंच्या नायलो
ಅವೈಹಿ ದೂತಮಾಗತಂ ದುರಂತ ವಿಕ್ರಮಸ್ಯ ಮಾಂ ರಘುತ್ತಮಸ್ಯ ಮಾರುತಿಂ ಕುಲಕ್ಷಯೇತವೇಶ್ವರಂ. ಹಾವು ರಘುತ್ತಮ ರಘುಕುಲೋತ್ತम सदावन सिले राघवाले रामाल दूत हाव रामदास हाव. हाव आईला तुक संदेश पावोचेक सीतेक तू अपहरण केला कितले वेगीत आता तितलं तू सीतेक वापस वपसून दी. ना म्हणदला रे कुलक्षयेतवेश्वरम सपुत्र मित्र बांधवो विनाशमाशो यास्यसी. पुत्र मित्र बांधव समेत राम हंग येऊन तुका संहार करता तुगेले समग्र कुल नष्ट जावन वता. घालतितले बेगी सीतेक वपसून दी म्हणून सांगता. हंगा रावणाक त्या पुरा वचन कसं नाही लागना संहार करा ह्या वानराले म्हणता विभीषण येता. वधन्न कुर्वन्ति परावरज्ञाः. तो सांगता हो आमगेल दूत ताक्का आम्ही हनन करचे तागेले संहार करचे राजनीतीक विरुद्ध राजनीती ह्या सांगना. धर्मशास्त्र सांगता दूताक आम्ही गौरवारे आम्ही ताक पेटवून देऊ का ताक मान सन्मान देऊन पेटवून देऊ का युद्धांत दात म्हणून संहार करू येतं. आत्ता अशी दूत दावन आईल तर संहार करचे ह्या राजनीती नाही म्हणून विभीषण सांगता. विभीषण चुक्यता तस जाल्यार ह्या बाल्ला उज्ज दिया म्हणता. दिल्या पुरा वस्त्र हाण बाल्ला सुत्तेल्या 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 कितलं वस्त्र हाडल्यार उणी जातस. अंतू हनुमंता बाला सुत्तेल नंतर वस्त्र ताका उज्ज दिले. उज्ज दिल नंतर पळया हनुमंताक मना दिसले ताक बांधून तांडून वेले. रावणान म्हणलं काय आमगेले विरुद्ध जावन आयल्यार तांगेले परिस्थिती कसन दत्ता म्हणून कोळका पुराजनाक ಮೆರವಣಿಗೆ ಆಪನ್ ವರೆ ಸಮಗ್ರ ಲಂಕೆ ಅಂತ ರಾತ್ರಿ ದಲ್ಲೆಲೆ ಹನುಮಂತಾಕ ಮೆರವಣಿಗೆ ಆಪನ್ ವೆಲ್ಲ ಕೈ ಬಲ್ಲ ಉಜ್ಜಲಾಯಿಲ ಹನುಮಂತಾನ ಆಲೋಚನೆ केले हाव राम कार्य अंतू मग्न दावन आशिलो तल्लीन दावन आशिलो म्हाका ह्या स्वर्णमयी लंका पळोवचेक दायनी तितले बिजी आशिल हांव आत्त पळोवया कशें आसा ह्या स्वर्णमयी लंका म्हूण पळोवया म्हूण आलोचना केली ताणें रात्री पळोवका म्हण जाल्यार लंक कसन करचें लंके उज्ज दिले म्हण जाल्यार कळता थंय 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 उज्ज दिवन आयले म्हण जाल्यार पुरा सुत्तू कसन आसा प्रकाश कळता कडेर समग्र लंका दहन करून घालचें म्हण हनुमंतान त्या बाल्ला लागील उज्ज कसन आसा उडलो हनुमंतो एक घरा दुखून अनेक घरा उड्डून उड्डून पुरा कडेन उज्ज दिवन समग्र लंका दहन केलें हनुमंतान पळया समग्र लंका दहन केलें अनेक कारण आसता मना कसन दिसलें एक स्वर्णमयी लंका म्हाका पळोवका त्या वरकेन एक निमित्त जाता अनेक ताका मना कसन दिसलें म्हळ्यार अनेक म्हयने दुखून हे राम सीतान्वेषण करचें म्हणून घेवन मस्त टेन्शनारी आशिल्लें कसनेची थंय हांव आमी आसतना किश्किंथेन तूं देवाल उत्सव करनी कार्तीक मास आयले तक्षण आमी दिपोत्सव करताची हनुमंतान कार्तीक मास आयले तेदना हेची गडबिडी पुरा सीतान्वेषण करचें म्हणून घेवन कसने उत्सव करनी दिपोत्सव करनी आमी आत्ता हांग दिपोत्सव करुया सीतान्वेषण केलें तें कार्य जालें आनी मुखार सीत मेळटा आत्ता आमगेलें कार्य जाल्लें आत्ता दिपोत्सव करुया म्हण लेखून हनुमंतान कसन केलें कार्तीक मासांत करचें दिपोत्सव थंय लंकेंत केलें पळया किश्किंथेंत अयोध्येंत जावंक आशिल्लें हांग केलें कार्तीक दिपोत्सव कसन केलें दिपोत्सव दिवू दाय समग्र लंका दहन केलें लंकाची एक पणती लंका म्हळ्यार ह्या प्रणतीन तूं उज्ज लायल्या म्हळ्यार परमात्माक दिवू लायले ताणें ह्याची दिपोत्सव तुमी निमगुचे बरोबर बट माम देव खंय आशिल्लो देव नाशी तुमी पणती दवरून दिवू लायल्यार प्रयोजन ना दिपोत्सव दायना ते देवान आसका ना देव खंय आशिल्लो लंकेन तूं विभीषणाल घरांत आशिल्लो खंय पळया देव विभीषणाल घरांत तूं भांगरा वाल्मिकी रामायणांत त्या याना हे विशय जाल्यार सांगताच भांगरा तगडान रामा 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 रामन पुरा कडेन मारोसून घेतलें पळय तितलो महाभक्त विभीषण रावणान एक पंत येवन निमगेली काय वयऱ्या आमगेले शत्रू रामाल नांव तूं घालून घेतला हांगा कितलं धैर्य तुका म्हळें काय रावणा हांव तशी करतले आमगेले शत्रू तो रामा म्हळ्यार राम आमगेले शत्रू राम न्हय रघुनंदन राम न्हय राम म्हळ्यार रावण तूं मा म्हळ्यार मंडोदरी होन्नी म्हळें हांव रामाले हे घालें तागेले येद्रा पळया ताका कसं वांचका ना हाणें थंय आसता म्हणटना फटी सांगलें तूं सांगची वाल्मिकी रामायणांत या ना सांगची तात्पर्य इतलेची विभीषण कितलो भक्त जावन आशिल्लो म्हणून सांगची मात्र तात्पर्य अंतू विभीषणाल घरांत आशिल्ले त्या देवाक लंका म्हळ्यार ह्या प्रणतीन तूं पणतीन तूं समग्र लंकेक उज्ज दिवचे मुखांतर हाणें दिपोत्सव आचरण केलें अंतू दीपोत्सव आचरण करून जाले नंतर उत्सव जाले नंतर कसन जाता रथोत्सव जाले नंतर अवभृत ओक्कोळी खेळचे हनुमंतान कसन केलें सीदा तागेलें बाल्ला उज्ज लागील आशिल्ली येवन सीदा बुडेल खंय समुद्रांत अवभृत स्नान जालें थंय अंतू हनुमंतो उड्डून वापस येता
आईल नंतर हनुमंताक पळोवन सर्व वानरांक खुशी जाले. हनुमंत वापस आयलो, सिही सुद्धी घेऊन आयला. हनुमंत सीतान्वेषण करून अंगुली एक दिवन चुडामणी घेऊन आयलो म्हण कळले. आईल तक्षण हनुमंताक पुरा वानरान पुरा पार्टी निमगेली काही पळय. पार्टी दिव काम, CA एक्झाम पास जाल म्हण जाल्यार पार्टी जाव काम. फ्रेंड्सने पुरा निमगिताच पळय. तश कसने एक्झाम कसने होड साधन केले रे तुगेले का पार्टी जाव का. हनुमंत होड साधन करून आयलो. वानरान पुरा म्हणली काही पार्टी जाव का. आता हनुमंतान ये म्हणले काही पुरा जनांक आपण वेले मधुवन आसिले. थंय दधीमुखा म्हण एकलो त्या वन सुग्रीवालेची त्या पळोवंक घेवच्याक वन दधीमुखा म्हणलेले एक द्वारपालका दवरलेले काही ताणे. यथेच्छ मधु थंय कितलं जाव का तितले मोव नाना प्रकाराचे फल पुरा आसिले काही. थंय वचा म्हण हनुमंतान पुरा जना थंय आपण वेल्या. हो द्वारपालक राबला थंय दधीमुखा म्हणलो. ताण आड घाले काही खंय वतसात तुम्ही. ताक दळरी मस्तून सैडा घालून पुराजन भितर गेला कित म्हणलं तितलं संभ्रम. हनुमंत आयला गमत भितर पुरा आयला. यथेच्छ फल भक्षण केल्या, मधुपान केल्या. पुरा केल्या नंतर कळले हंग सुद्धी आयले. दधीमुख धावून आयलो सुग्रीवाले. राजन हनुमंतो ह्या पुरा वानरांनी पुरा येऊन ह्या वन ध्वंस करून घाल्या. कसन करच्या म्हाका तडसूच्या दायनी म्हणाल काही. हनुमंतास वैव्या थंय वै हनुमंतास म्हण म्हणले काही ताण दधीमुखान. तस जाल्यार हनुमंतो सिही सुद्धी घेऊन आयला. सीतान्वेषण कोण रामाल संदेश पावन आयला म्हणून घेऊन कळल्या. हनुमंताक येऊन मेळल्या सुग्रीव. मेळनंतर हनुमंतो त्या चुडामणी सीतेन दिलेली चुडामणी कसन आसा त्या रामाक पाय्याक वपसीत. चुडामणीं पवनजः पदयोर्निधाय. तागेले पादार बिंदा त्या चुडामणी दवरून रामा तुगेले कार्य साधन केले. तू कसन संदेश पावो का म्हणले केले त्या पावेल्या. सीतेन हे चुडामणी तुगेले कतीर दिला म्हणून घेऊन त्या चुडामणी दवरून शरण जाता हनुमंतो. स्वात्मप्रदानमधिकं पवनात्मजस्य. रामानं वर दिली काही पळया. हनुमंताक आलिंगन करून गाढ जावन आलिंगन करून कसन वर म्हळ्यारे स्वात्मप्रदानम. स्वात्मप्रदान म्हळ्यारे भक्तो हनुमंत कशी सांगता कसन सांगता ताजे प्रकार चलचित असेल एक वर पळया. आम्ही सांगील म्हणके देव चलता, भक्तान सांगील म्हणके देव चलता. त्या एक वर हनुमंताकाने कसन दाव का कसने नाका तसल वर हनुमंताक दिलाय. हनुमंतानं असल्या अद्भुत पराक्रम दाखवून रामाल कार्य साधन केलं. हे विस्तार जाऊन आम्ही 3 दिवस सुंदरकांडांत पळल्या कशी हनुमंतानं तागेलं कार्य साधन केलं. अंत्यारी तो हनुमंत जाल्यार निमगीता प्रवर्धतां भक्तिरलं क्षणे क्षणे म्हाका कसन नाका. तुगेल भक्ती मात्र क्षणक्षणाक अभिवृद्धी जावो आणि निरंतर तुगेले सेव करचे भाग्य म्हाका आसो आणि म्हाका कसने नाका. ह्या वर हनुमंताल कोण निमगीता. हनुमंतो सकल विद्या पारंगत तो. व्याकरणशास्त्र ಗೊತ್ತಸಿಲ್ಲ, ಸಂಗೀತ ವಿದ್ಯೆ ಗೊತ್ತಸಿಲ್ಲ, ಸರ್ವ ಗೊತ್ತಸಿಲ್ಲ. ಹನುಮಂತು ಮಕ್ಕ ಕಸನೇ ನಕ್ಕ ಮಕ್ಕ ಭಕ್ತಿ असले मात्र पुरो. आजिदलरीची खईची रामायण सुंदरकांड रामायणाच प्रवचन खई जाता थंय हनुमंतू येऊन बैसून त्या श्रवण करता काही पळय. खंची रीतीर येऊन खई येऊन बैसता गोत ना आणि तो आसता. ह्या परिसरारी हनुमंत बैसून यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम. खय खय रघुनाथ कीर्तन जाता थंय हनुमंत येऊन तोवर केन आमगे लोटू कीर्तन करता काही पळया. तिथलं प्राशस्त्य भक्ती का रामनाम संकीर्तने का आमगेले शास्त्र दिता. आम्ही दलारीची दासवरेण्य सांगताच कितले वेद शास्त्र अध्ययन करा परमात्मा नामा यद राखणी कसने ना. सकल वेद ಶಾಸ್ತ್ರ ಓದಿ ಸಾರವನ್ನು ತಿಳಿದರೇನು. ಸಕಲ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ಓದಿ ಸಾರವನ್ನು ತಿಳಿದರೇನು. ಮಕರ ಕುಂಡಲಧರನ ನಾಮಕ್ಕೆ ಸಾಟಿ ಇಲ್ಲವೋ. सकल शास्त्र वेद अध्ययन करा. साताची सार कसं त्या पुरा समजून घ्या. दलरी मकर कुंडल धरण नामके साठी इल्लवो. तगेल नामा यद्रानी कसने ना. आम्ही सकल शास्त्र वेद अध्ययन करून तगेल नामस्मरण करणी, तगेल नामसंकीर्तन करणी, तगेल वेर भक्ती करणी म्हणून व्यर्थ जीवन. हनुमंतो आमक भक्ती करची कशी, सेव करची कशी शिकवून दिता. तसलं हनुमंतो तगेल्या पराक्रम आमका ताण केलेलं तसल्या कार्य पळया. हनुमंताले तागेल तितलो होड आणि डिप्लोमॅट कोणे आसाचवे. ह्या स्टेटमेंट एक आमगेला आत्ताचे फॉरेन अफेअर्स मिनिस्टर कोण आसा जयशंकर ताका निमगिलेले. कित्याक म्हणजे डिप्लोमसींत तो आसा आशिल्लो होड डिप्लोमॅट कोण ताण म्हणलेलं कसं नाही म्हळ्यार कृष्ण आणि हनुमंत
हांगेल 2 जनाल की आणि हो डिप्लोमॅट्स आम पळोवच्याक साध्य ना. ताण म्हणलं हनुमंतानं डिप्लोमसी कशी म्हणल्यार रे ताक्क सांगिल्लें कार्य कसं नाही वचून ते संदेश पावून येऊ का तितलेच. त्या मिनिस्टरान म्हणलं हा वरकेन त्याची कार्य करतस आमगेले देशाचे स्टँड कसं नसतं कसं संदेश पावो का हा पुराकडे विंगड देश आवडता ते पावयता ते कार्य करता जाल्यार हनुमंत आनी एक स्टेप येद्रा वचून लंका दहन जाल्यार करून घेवन आयला. म्हणून नंतर हनुमंता तितल्यानी ग्रेट डिप्लोमॅट आणि कोणी असवे कृष्णाल तसल डिप्लोमॅट्स आणि कोणी असाचे ना. तसल श्रेष्ठ गुणसंपन्न हनुमंतो वायुदेवाला अवतारो. तशी तुम्ही भक्तीनं श्रद्धेनं 3 दिवस यथाशक्ती ह्या सुंदरकांडाचे प्रवचनाचे श्रवण केलेलं असं. आम्ही तरी ह्या संदर्भाचेरी विशेष जावन 300 पै प्रतिष्ठान ह्या प्रतिष्ठाना मुखांतर 3 दिवस अनेक कार्य आयोजन करून घेतलेले. तांत ह्या एक अन्यतम कार्यक्रम सुंदरकांडाचे देवदास पै मामाका एक संकल्प असेल काही हांगा सुंदरकांड कोरका म्हणून घेऊन तांनी आज नाच जाल्यार तांगेले संकल्प आयचे दिवसाक तांगेले बाबावान की तांगेले चरुडवान आनी पुरा ह्या वैभवोत्सव दावचे संदर्भाचे रे सुंदरकांड कोरचे मुखांतर तांनी तांगेले इच्छा देवदास पै मामाले इच्छा बाबावान की चरुडवान पूर्ण केलेला असं. हावाची आलोचना करत आशिल्लो. पयरे आमी हांगा विद्य मायेले उलयत म्हणटना हा अशीच बेंगळुरांत कशी उद्दा आसवे कसं नासवे म्हणून निमगे ताणें बेंगळुरांत थोडे उद्दा प्रॉब्लेम आसा उदकाचे. तांणी म्हणलें देवादयेन आमकां कसं उदकाच प्रॉब्लेम ना बट माम. तांणी एक म्हणलें विचार आमगेले अन्नान आमकां हांगा स्वर्णा न्हंयचे आरती ताची पूज कोरका म्हूण ते क्रम घालून दिल्लेले आमी आज जाल्यार करून घेवन येतसाचे ते केल्लेले पुण्या फल की कसं की आमकां ते आयच्या दिवसाक उदका प्रॉब्लेम कसं ना. म्हळ्यार हांव तेदन आलोचन केलें की तांगेले दूरदृश्टी कितले आशिल्ले देवदास पै मामान. म्हळ्यार एक हांगा व्हडलीची न्हंय आमकां जिवनाक स्रोत आसा ते ताजे निमित्त आमी जीवन करता आसाच ताका आमी एक पूज करनी म्हूण जाल्यार ताका आरती करनी म्हूण जाल्यार इतलो पुरो आमी करताच कार्यक्रम ते हांगा आसता म्हणटना आमी ताका करनी म्हूण जाल्यार ताजी फल त्या आरती केलेले फल की आमकां अवश्य आसा. तशी त्या मात्र म्हूण न्हय अनेक कार्यक्रम ह्या 300 पै प्रतिष्ठाना वतीन जाता आसा. 2-2 वर्साक एक पंता 25 सत्यनारायण जालेले तशीची साधारण 2-2 वर्साक वैभवोत्सव म्हणून घेवन फूड दुखून कोरून घेवन आयला आसाची. ह्या वैभवोत्सवांत अनेक गण्य व्यक्तींक परमपूज्य स्वाम्यांक की आपोवन तांगेले मुखांतर सन्मान करोच की अनेक सत्कार्य ह्या प्रतिष्ठाना मुखांतर जाता आसा. हे सर्व अत्यंत श्लाघनीय. काली स्वाम्यानं सांगले हे व्हड कुटुंब पै कुटुंब पुरा क्षेत्रांतू साधन केलेले तसले साधक ह्या कुटुंबांत आसाची. कला संपन्न कुटुंब म्हणल्यार कसं ना पुरा क्षेत्रांतू साधन केलेले व्यक्ती ह्या कुटुंबांत आसाची. दावा असल कुटुंबे मुखांतर पुरा क्षेत्रांतू साधन केलेले आसाची जाल्यार आमकां धर्म मुख्य त्या धर्म रक्षण कोरका म्हणून जाल्यार हे सर्व कार्यक्रम कसं की म्हालगड्यान घाल दिल्लेले वाट आयच्या दिवसाक तांणी तांगेले बाबभाव की गोकुलदास पै माम की अजित पै माम इतर बाबभाव पुरा जन तांणी ಒಟ್ಟು मेळनो अण्णान की घाल दिल्लेले मार्गदर्शनारी तांणी चोलोवन व्हरतसाची चरडूं जाल्यारीची धूव की आमगेले गणेश पै माम तांणी मस्त फुड्याक सांगिल्ले 6-7 म्हयने फुड्याक सांगला की म्हण हांगा सुंदरकांड कोरका म्हण आलनाले मनांत आशिल्ले त्या दावका म्हण घेवन तशी बाबभाव की चरडूं पुरा जन ह्या वैभवोत्सवाक एक वैभव येऊ का म्हणून घेवन मस्त प्रयत्न करतसाची. तुमगेले हे प्रयत्न अशी मुखार चलो ह्या देवाला अनुग्रहान ह्या वैभवोत्सवाचे वैभव वर्स वत्तची आनीक वाडो तुमकां सर्वांक परमात्मो विशेष रितीरी कुटुंबेच्यांक तशीच हांगा आयिल्ले सर्वांक कोण आयले हांगा भगवत भक्त येवन पावले सर्वांक ह्या प्रवचनाचे फल श्रवण केलेले फल तुमकां सर्वांक प्राप्त जावो. सर्वांक दीर्घायुष्य आरोग्य दिवन सर्वांक मनांत सुख की शांती की दिवन देवाल पूर्ण अनुग्रह तुमगेले सर्वाल वयर आसो म्हण घेवन सर्वांक सर्व रितीरी कल्याण करो उत्तरोत्तर अभिवृद्धी करो म्हण घेवन ह्या संदर्भाचेर परमात्माले प्रार्थना करतची 3 दिवसाचे हे सुंदरकांडाचे प्रवचन परमात्माक श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे
हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन केशव भज मन माधव भज मन यादव भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे कृष्ण कृष्णा हरे हरे श्री राम जय जय राम 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 जय जय राम अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितं प्रक्षयैयान्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजरः सर्वदैवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा जादिकं प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डला अखण्डमण्डनं प्रीणयामो वासुदेवं
देवतामण्डला अखण्डमण्डनं देवतामण्डला अखण्डमण्डनं बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की।